हरी, आज आपण बनवतोय डांगराची भाजी. बघा, मी हे डांगर अगदी छान असं चिरून घेतले. ही कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे हिरवी मिरची, लसूण मिक्सर मधून काढून घेतली. आपण बनवतोय आता डांगराची भाजी. हे आलं आपलं तेल, ही आली आपली मोहरी. बघा, मोहरी आपली छान तडतडली आहे. गॅस कमी केला आहे. आपण टाकू आता जिरे आणि हे बघा आपली आली हिरवी मिरची आणि लसूण मी मिक्सर मधून काढून घेतलंय. हा आपला कढीपत्ता. एकदम सोपी आणि एकदम छान अशी भाजी आपली. तेलातच थोडी हळद टाकू. ही आली आपली हळद. छान असे मस्त मीडियम साईजचे काप करून घेतले मी डांगराचे. या भाजीला जास्त मीठ नाही टाकायचं कारण ती शिजून कमी होते. बघा, हे आपलं मीठ झालंय. परत एक वेळेस अशी छान अशी हलवून घेऊ आणि आता कमी गॅस करून वाफ भरायला ठेवू. या भाजीला पाणी नाही वापरावं लागत, ती वाफेने छान होते. यात टाकू आता आपण कच्ची कोथिंबीर आणि कोथिंबीर भरपूर टाकू. हे बघा, ही झाली आपली कोथिंबीर. आपण टाकू आता हा शेंगदाण्याचा भरडसर असे जाडसर भरड येतात. आपण शेंगदाण्याचा पीठ टाकू. एकसारखं चांगलं मिक्स करून परत वाफ भरायला ठेवू आपण. बघा, वाफ झाली. किती छान झाली आपली डांगराची भाजी. या प्रकारे करून बघा तुम्ही. अशी डांगराची भाजी मुलं चाटून पुसून खातील. बनवून खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झाली.